श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10 गहिनीनाथांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड गणाधिपते विद्यार्णवे कळसापती वरद भक्त हरिसिंह तमंग. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10 गहिनीनाथांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड गणाधिपते विद्यार्णवे कळसापती वरद भक्त हरिसिंह तमंगलमूर्ती गजानन जय जय. आदिनाथ मायाचक्रचालक अनंत सर्वाधीश भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू तरी मागेला अध्याय निरूपण. कुरुक्षाचा होऊन जन्म कणकगिरी ग्राम विद्यार्णवे तो गेला तरी ती विद्या कोण कैसे पुसले. श्लोक रहस्य भविष्योत्तर पुराणाचे निरूपण केले असे समज. ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिषतत्व व्याकरण धनुर्धर जल तरंगता संगीत काव्य करावे अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तदाचार चतुर्दश विद्याचा सागर पूर्णपणे बोलताचे टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान सुमुख केले. पारायण विश्वंभर दोन भावाचे सनविला बहुत अर्थ प्रकारने जीव जंतू जरचर तो एके भावी सकळ विस्तार मीचे से भावेले कर्मशक्ती सकर्मराशी त्यांनी उडल्याची कोणी बीजांकुर राशी वासना देऊन योगपाशी कामणे ते नरवली ऐशा एकमेळ करून वृक्ष झाला सनातन एवंच सकळ देऊन या ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुना ते मग पूर्णपणाचे पात्र होऊन या वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप मानून या स्वरूपे प्रगटेल. या उपरी वात पित्त कफ हारक रसायन विद्या सकळिक किमया करणी धातू अनेक हातवटे सांगितले. कवितुरसाळ नवरस गणादी निरूपे दीर्घस्व ह्रस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणाचा व्यक्ताव्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचेत केला. प्रणिव दीर्घस्वरे छंदे ज्योतिषविद्या परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरात कोश कौमुदे रघु हरिवंश पंचकाव्य मीमांसा साई शास्त्री निवेदिले. यावरी धनुर्विद्या निपुण सकळ शास्त्री केले. प्रवीण नामे त्याचे ऐकीचे वातास्त्र जलदास्त्र कामास्त्र वाताकर्षण पर्वतास्त्र वज्रास्त्र वासवशक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवन ब्रह्मास्त्र निवारण शक्ती रुद्रास्त्र विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र कालास्त्र महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. यावर शाबरी विद्या कवयत्व प्रत्यक्ष करून सकळ दैवत तयांचा वरदपाणी गोरक्ष मोळी मिरवला ती दैवत कोण कोण बावन वीर कालिका मंदा महिषास जोटिंग मैदान मारुती मद्रपती मूर्तिमंत सीतापती परम आदरे आलिंगन श्रीराम घेत चुंबन म्हणे सनातन कीर्तिध्वज मिरवले. यावरी प्रत्यक्ष गजबोधन तोही उतरला सहस्र किरण गोरक्षाते अंगी घेऊन वरद मोळे स्पर्शे तसे. ह्यावरी अष्टभैरव उग्रत ही पातले तेथे समग्र सिद्धभैरव अधिकाळ भैरव आदि पातले वीर भैरव गणभैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव अशी महादेव अपर्णापती पातला तेने घेऊन अंकावरी मुख करू वाळले. खेळता बाबर धावून येते तेही तेथे आशे वचने मुंड चामुंड शंकिंडकिनी कुंडारंड भालंडा यक्षिणी चंडा वंडिका गोरक्षासे देते वरदायिका. यावरी जलदैवता तेही तेथे कुमारी धनदानंदा विख्याता देवता त्या गोमटा लक्ष्मी प्रज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला आयुषा जलदेवता यवनी वर उपिती बाळाते अष्टसिद्धी होऊन वर उपिती वरमाळी अनिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रतिमा प्राची वशितमा सिद्धी महादेवी सज्ज करून अस्त्रकार उभवे अष्टसिद्धी तत्काळ त्या 52 वीर श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्व ओपोने मौळी हस्तविद्या करे ओपितसे असो वर देवने सद्विद्ये सर्वत्र मध्ये ते मच्छंद्राचे म्हणवी महाराज गोरक्षाशी आता बसावे अनुष्ठान शीतपा लखलखित मिरवेल जैसे खड्ग शिकले होता मग भय काय ते शत्रू अजिंक्यता ते तपोबळ आराधिता सामर्थ्य सामच सत्ता वाढेल ऐसे वधवन सखा देव पाहते झाले आपोपले गाव राम सूर्य आदी महादेव 52 वीराधिपै गेले. यावरी इंद्र वरुण अश्विनी गण गंधर्व पातले भुवनी वर देती त्या लागून सकळ गेले स्वस्थान निघून. यावरी एके दिवशी गोरक्ष गोकिता सर्व मंत्र
संजीवन पाठमुखासी करीत पैसला जवळी नसता मच्छिंद्रनाथ पैसला एकांत तव मुले येऊन गावाचे म्हणते ते कर्दम पुतळा दे आता करुणी मुले खेळते मेळा गोरक्षासी गेले जवळिका म्हणे कर्दमाचा पुतळा आम्हाला खेळावया दे करुणा आम्हा येत नसे ऐसे एकूण मुलांचे वचन म्हणे करी कर्दमा कवळून आपुलाले करे करुण शकट रचिता चिखलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकल केला यात स्थितवरी उदयले कल्पने ते शकटा सारथी असा म्हणून कर्दम घेऊन गुणमुळे रचिते कर्दम परिते साधेन मुला सकळा मग गोरक्षाते विनवी म्हणे साह्य देई शकटा सारथी आम्हा साधे कर्दम नीती तरी तू करुणी देई हगा तू सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध अससी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करुणीय सत्वर देई खेळावयाशे एकूण मुलांचे वचन कर्दम आणून द्या करुण परी ती वासना भविष्यकारण गोरक्षाते उदयले जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जैवी बीज पेरला समान तोचे तर व्हायला पहा मातेच्या द्वेष उद्देशे ध्रुव वैसला आढळ पदाचे तैसेची वासना लेशे क्षीरो ददे उपमान्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्थ सुचला अर्थ अकिंचन तो वायुसुत ध्वज स्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी लंकेसी राहिले येऊन विवशतीने भक्षणे दशाननासी राक्षस कुळ बक्षिले पहा अनुसूय कर्म कैसे राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊन लंकाधीश भोग विभीषण तस्मात बोलावयाचे हेचे कारण की बुद्धी संचारी पूर्वक्रमानुसार पुढे उदया ते करभंजनाचे येणार होता महाराज नवनारायण करभंजना उदय पावणारा गहन म्हणून गोरक्ष इच्छा चित्त झाले ते उदयला मग हाती घेऊन कर्दम पुतळा रचित झाला पुतळा संजीवनाचा पाठ चाले हृदया त्यात विष्णुवीर्य उपचार भीष्मांडणीचा पतस्मरण विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षामुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्दम महाभागे भाग सकळ व्यक्त असे सर्वांचा त्याने करून पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनात कर भंजन ते संधीचा प्रेरक झाला जेव अस्थि मांस त्वचेसहित आकार दृश्य झाला पुढे शब्द आणनात अकस्मात उदयला उदय होता करी हृदय ते पाहिले बाळ सकळ बाळांनी म्हणे भूता आणले गोरक्षाने पळा म्हणत येतो निया भयभीत हो निया बाळ वात गती झाले हृदयी दाटून भय कापरामुळे कापती थरथर आरडत वरडत मच्छिंद्र आधार पळवणी नियापै केली ऐशा प्रेमुले भयग्रस्त ते पाहून मच्छिंद्रनाथ मग उपाचरण आश्वासन देऊन बाळासे म्हणे कार्य कापरा ऐसा उठला मग सांगती पाले तयासी की गोरक्षाने उठविले भूतासी मच्छिंद्र ऐसे एकूण वार्ता सशंकित झाला म्हणा की मुले ऐशी वार्ता काय म्हणून सांगती अवचट भूत कैसे व्यापले ते पाहून बाळ भ्याले मग आश्वासने बाळ निकट बैसवणे पुसते झाले कोणत्या संचार झाला ठाई भूतास ऐशे बाबा एक भूत तेव्हा होते बाळक आता थोर फोडून हाक बक्षेल आम्हा वाटत असे गोरक्ष मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे चला मज दावावे मुले म्हणती म्हणजे तुम्ही जाऊ नका ते बालार्क किरणे आहे भूत तुम्हा बक्षीला मच्छिंद्र म्हणे दुरून मज दावा ते ठिकाण या इकडे गोरक्षनाथ तोही पळालो भयग्रस्त होऊन या एकांती बसेल कोण भूत म्हणून मुले पळाले आरोळा देवन तेव्हाच गेला होता पळून हेरीकडे मच्छिंद्रनाथ ठाव दाविले मुळे सकळ परी दूरच असतीयच किंचित तैसा राजभयाचे तणी लखलखित मिरवत असता अवाणी मग दुष्कृत चोर जारिणी दर्शनार्थ ते न येती राम बोधोत्तर असता भूत नये समोर की पियुषी विषदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना तन्याय मुले भिवून दुळून दाविती मच्छिंद्रात ते ठिकाण बालार्क तेज पाहून लखलखित ते पाहून मच्छिंद्र करभंजन ओळखला हृदयी धरणी त्या ते लगबगीत गावासे बाहेर बाळासहित पातला आणिले मग सकळ मुले म्हणती आणिले भूत आता त्या भूताचे देईल सोडून आम्हा पाठीला वेल म्हणून पळती एरीकडे गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंद सदनी हाक फोडे गोरक्षासी पुकारे आई बया
म्हणती आणिक पळती पुढारा परी सदनी सदनीचे जण नाथा पुसती हटकून भय काय दाविले मुला कारण ते म्हणती गोरक्षासे पुसोनी सकळ सांगवितो ऐकून गुरुची वाणी गोरक्ष आला विपर्यास पाहून नयनी मच्छिंद्र विचारी आपुले म्हणे गोरक्ष व्यापला भयाकारणे बाळ येथे ठेवावे मग स्वशिरीचे काढून वसना त्यावरी निजविले बाळासी अन गोरक्षापासी पातला म्हणे करभंजन उदेला या मनुष्य देही परितयाची उदय रहाटी सांग जाहली निर्भय पोटी एरू म्हणे मुलांसाठी खेळत असता हाती कर्दम पुतळा त्यात संचरले भूत मानव देही पातले मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितले संजीवनी त्यास तू असता घोकेता एरू म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायांची खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा कर्दम पुतळा करिता हाती परी मंत्र सांडिला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे हाते ओपू नका गुरुनाथा ऐशी गोरक्षाची वाणी संतोष झाला मच्छिंद्र मुखी चुंबन घेऊन कुरवाळी दमनी चाल बाळसा वेगी एरू म्हणे गुरुनाथ तुम्ही आणले भूत खाईल मज मच्छिंद्र म्हणती तयास तू संजीवन घोकिता तू झाला गो किरडा तुझे स्थान बाळ झालासी उत्पन्न त्याचा नीती तव करी होता नाथ प्रांजळ उत्पन्न कहिनी जाहला असे बाळ उचलून मच्छिंद्रनाथ आपले शिबिरी घेऊन जात गोदुग्ध आणून पान करविले यावरी वसन झोळी करून आत घातविली गहिनी नाथ यावरी तया गावीचे जन शिबिरापाशी पातले नाथ चरणी अर्पण माता पुसती हे नाथ समर्थ बाळ कोणाचे हालविता मग वृत्तांत समस्त ग्रामासे निवेदला ऐकून सकळ जन आश्चर्य करती संजीवन मंत्राचे पहा पहा ह गुरु दैत्य शव शरीरा सावध करीतात परी त्या म्हणाया जडदेहस जीवदशा व्यापे तसे तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ कर्दम पुतळा केला जिवंत तस्मात शुक्रतो त्या तुलनेत सहस्रभागी दिसेना तरी उषणा न म्हणू संमती द्वितीय ब्रह्म पातला क्षिती तीही समंत गौण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसेना दिसत असे पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज तरी मूळ त्यांत असे बीज समान रुख होय यावरी आणिक दुसरा अर्थ विधी स्वअंगे उत्पत्ती करीत तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्य हाती करविला महाबीजा बीण जान कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी गुण मच्छिंद्रनाथ मिरविला ऐसे परस्परे भाषण करती गावीचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसोनिया म्हणती महाराजा प्रतापतरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती तो बाळकाण दिसे करणी गैबीनंदन हा असे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुष होईना ते नाथा श्रेष्ठ तरी असी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी मग तयाच्या ग्रामी पतिव्रता धर्मपत्नी सत्यम संचित सर्व ज्ञानी ज्ञान विप्रगृहात ज्ञान कळापै असे नामे कौतुक गंगा निर्मळपणी असे भंगापती सेवे अंतरंगा जगा माझे मिरवत असे उदरे नाही संतान सदा वाटे हुर लोकांचे पाहून किशोर चित्ते चिंता गुहार साशंकित होत असे ऐसे असता उभय जण तो दैवे उदयला मांदुस कारण ग्रामस्थांकरवी त्यांचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदयला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळविटी कुपांत पडी गेला की रत्नाचे होणे उत्पत्ती म्हणून देव दानवामती अब्धी मंथणे उदयले चित्ती एक भावे करुणे तन्याय मधुविप्राचे दैव उदयले म्हणून स्मरण तयाचे झाले मग मच्छिंद्रनाथा विणवणी करून म्हणती महाराज मधुब्राह्मण तयाची कांता सगुण बाळ उपावे तया करी पुत्र नाही तयांच्या कुशी परी ते भार्या लावण्य सगुण जगा माझे मिरवित असे म्हणत म्हणे नाथ मच्छिंद्र उत्तम जागा दिसून येत सकळ तो जगी जाय मानवला
जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोच एका आता आणि भविष्य अवश्य जाणून अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी ओपिला म्हणे ओ माया ऐक हे वरदानाचे आहे नवनारायण एक याचे करुणी संगोपन तुझे दृष्टीचे फेडीला पार आणि पुत्र तुझाच म्हणून कीर्तिवंत होईल जगी जैसा दव्योकेचा उदरी जन्मोनिया जगदवंद्य अनुसये त्याचे केले पालन यशोदेने तैसे तुझं होईल प्राप्त कैलासपती उतरेल निवृत्तीना ते मिरवून या म्हणे अयोनी संभव जगा माझी गहिनी म्हणून मूर्तिमंत होईल बाळ पहाचे माझा आशाबद्ध सकळ जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एका भागे लावाजी म्हणो तुम्हा आशा असेल याची तरी तैशीच गोष्टी सांगावयाची मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचनी बोलत असे माय व संशय सांडोनिया मनी बाळ सांभाळी न्यावनिया सदनी गुंतवणी नाही जनयेचे तरी तुझं मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही याचे हा बाळ तुमचाच म्हणून लखलखित बोलत असे तरी गोरक्ष देयासी देईल अनुग्रह चिरंजीव करील पालखाते घालून प्रेमावर गहिनी नाम मग त्यांनी स्थापन केले यावरी मचंद्र काही दिवस त्या गावी राहून गेले तीर्थस्नानास निघून श्री गोरक्षणाची घेऊन पाठ चाललेले अलोट परीक्षा ते पाहत असे नंतर ते पाहता परी विषम दिसती सर्व कार्यासी मग मच्छिंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसे याचे मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवी दांभिक व्यवसाया तरी आता बद्रिकाश्रमी गोरक्षासे ओपोनिया रुजवावा तपा लागे ऐसा विचार करून चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्षोनी हिमाचल मार्गापती बद्रिकाश्रमाप्रती पै गेले परी तेथील कथन पुढील अध्यायी होईल श्रवण तुम्ही विचक्षण श्रोते ध्यान देऊन करावे श्रवण कृपा करील गोरक्ष किमयागार स्वस्ती आहे भक्तिसार श्रीकृष्णाच्या हो अर्पण शुभम भवतु ओम शांती शांती शांती.